सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही. सतीश भोसलेला अटक न झाल्यानं आज शिरूर बंदची हाक. पोलीस ठाण्यावर निघणार आक्रोश मोर्चा. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त. आजच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं ढाकणे बाप लेकाकडून आवाहन. सतीश भोसलेला अटक न झाल्यानं शिरूर बंदची हाक. सतीश भोसलेवर कडक कारवाई व्हावी, महेश ढाकणेंची मागणी. भोसलेसारख्या विकृत माणसासोबत सुरेश धसांची ओळख. धसांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा राजीनाम्याची मागणी करू, अंजली दमान यांचा इशारा. कृषी विभागामधल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. धनंजय मुंडे वाल्मीकरांना कृषी विभागाचे 200 कोटी उचलले. सुरेश धस यांचा आरोप, ईडीला पत्र लिहून तक्रार करणार. धस हवेतलं बोलत नाही तर प्रवीण दरेकरांचं वक्तव्य, तर धसांवर जमीन बळकावल्याचा आरोप. अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांची टीका. दरम्यान मुंडेंविरोधात धस ईडीकडे तक्रार करणार असल्याची माहिती. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये मोर्चा. देशमुख कुटुंबीय मोर्चासाठी रवाना. कसबा चौक इथे सकाळी 9 वाजता मोर्चाला सुरुवात होणार. सर्व धर्मियांच्या वतीनं हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वैभवी देशमुखच्या जबाबामध्ये मोठा खुलासा. हत्येआधी संतोष देशमुख आणि आरोपी विष्णू चाटेमध्ये संवाद. लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता असं देशमुख विष्णू चाटेला म्हणाले होते. वैभवीचा तपास यंत्रणांसमोर जबाब.